या स्कीमेचं केलेलं आहे आणि मी त्याबद्दल त्यांचं बऱ्यापैकी आभार मानतो. मी आज तुमच्यासमोर या संकल्पनेवर थोडं एलॉबरेट करतो की एक्झॅक्टली संकल्पना आहे काय. तर ह्या संकल्पनेमध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे की कोण याच्यात भाग घेऊ शकतं. ही पर्टिक्युलर व्यक्ती जिला भाग घेण्याची इच्छा आहे ती गोवन असली पाहिजे. म्हणजे त्याच्याकडे गोवन डोमेसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे, आधार कार्ड असलं पाहिजे, वोटिंग कार्ड असलं पाहिजे. त्यानंतर त्याची जी मासिक इन्कम आहे किंवा कमाई आहे ही कमाई एक सर्टन लिमिट म्हणजे साधारण 15,000 10,000च्या खाली असली पाहिजे की जेणेकरून ती टॅक्सी अशा व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात येईल की ज्याला खरोखर गरज आहे आणि ज्याला व्यवसाय करण्याची इच्छा आहे. अशा व्यक्तींना उत्तेजन देऊन त्यांना 1 लाख रुपयापर्यंतचं एक आर्थिक सहभाग जे आमच्याकडून सपोर्ट त्यांना जाणार आहे तो सपोर्ट डाऊन पेमेंटच्या माध्यमातून जाणार आहे की जेणेकरून ते टॅक्सी बुक करत असताना त्यांना फक्त बँकेच्या प्रोसेससाठी जो लागणारा खर्च आहे थोडाफार तो तेवढा द्यावा लागेल. याच्या पलीकडे जाऊन आम्ही टॅक्सीच्या OEM आहेत, कंपनी आहेत, त्या कंपनीचे डिस्कस करून त्यांना एक बऱ्यापैकी डिस्काउंट दिलेला आहे आणि तो डिस्काउंट सुद्धा ह्या लोकांना पास केलेला आहे. साधारण 30,000 डिस्काउंट याच्यावर जो ऑफर होतो तर मूळ रक्कम जर बघितली त्याच्यावरती 1,20,000पर्यंतचा सपोर्ट या प्रत्येक टॅक्सीधारकाला मिळणार आहे. आता ह्यानंतर ही टॅक्सी घेतल्यानंतर ह्या टॅक्सीचा व्यवसाय पुढे कसा चालेल तर त्यांची जी दैनंदिन इन्कम असेल ती इन्कम त्यांची मोपा एअरपोर्टपासून सुरुवात होईल. कारण पेडणेची सगळ्या मंडळींना आपण ही टॅक्सी देतो. तर पेडणेहून मोपाहून त्यांना पणजी नॉर्थ गोवामध्ये इतर जे लोकेशन आहेत कांदोलीम आहे, बागा आहे, या ठिकाणी त्यांना जी भाडं मिळणार त्याच्यातून जी काही इन्कम होईल त्या इन्कममधून त्यांचं EMI साठीचा पैसा अपॉर्च्युनिट होईल. म्हणजे त्यांना स्वतःहून वेगळा पैसा त्यात द्यावा लागणार नाही. त्याचबरोबर त्यांना डेली त्यांच्या खर्चासाठी 2 प्रकारचे त्यांना उत्पन्न साधन असेल. मोबाईल कडून त्यांनी कॅशही घेऊ शकतात किंवा त्यांचे म्हणजे ॲपच्या माध्यमातूनच होईल आणि डिजिटल पेमेंटही मिळू शकतं आणि त्याचा पूर्ण हिशोब त्यांना मिळणार आहे. ॲपमध्येच मिळणार की माझी ह्या महिन्याची कमाई कितपत झालेली आहे, यातून माझा EMI किती गेलेला आहे, याची माझी डेली इन्कम किती झालेली आहे किंवा मानसिक मंथली इन्कम किती झालेली आहे हे त्यांना मिळणार आहे. लेट मी जस्ट आय थिंक लेट मी इलॉबरेट दिस कॉन्सेप्ट इन टू इंग्लिश. So Goan transport entrepreneur from today onward, it will be known as the Goancha Taxi Patra. This scheme is designed under the ethos of Swaympurna Goa, and to meet the target of the Swaympurna Goa, we call it in Marathi as Dheya. So this scheme is designed in such a way, each and every Goan can apply for that whose earnings are less. They are not government employee. They don't have other business sources or income visible into their eligibility criteria. All such people we are categorizing. We are promoting them to support with the support of around 1 lakh rupees. These 1 lakh rupees will be utilized against the down payment of that particular vehicle. There will be some minimal expenses they will be doing for the registration and the permit process or the banking processing fee part. They will do the expenses over there. Apart from that, there is a zero expenses they need to do from their pocket. Also, the scheme is designed such a way their bank account every day will be credited about their income for the previous day, and from that income around whatever money is apportioned, let's say 400 300 whatever is the contribution to EMI will be taken and consolidated into the recovery account, loan recovery account, and that EMI will be taken care by the same process. So they don't need to worry about that separately. They need to work on the payment part, since the payment will be available to them in a digital and also in a cash format from the Mopa airport. गाडीची किंमत किती आहे आणि तुम्ही 1 लाख रुपये देणार ते परत करायला लागणार आहेत की कसं आहे? अच्छा, आता हे 1 लाख रुपये आपण त्यांना अर्थसहाय्य करतोय, पण हे अर्थसहाय्य विना व्याज तत्वावरती देतो, म्हणजे विदाउट एनी इंटरेस्ट वी आर गिव्हिंग दॅट, राईट. अँड डेफिनेटली दिस गोइंग टू बी रिकवर, बट दिस नॉट गोइंग टू रिकवर इन अ मंथ और समथिंग 2 months. This will be recovered over the period of 2 years. Apart from that, there is one a corpus fund will be created around 2 rupees per kilometer required, or even for that matter next time when they want to do the insurance, the same fund is available for them, so they don't need to worry about that I need to manage some separate from outside. So that's the provision. गाडीची कॉस्ट किती आहे? या गाडीची किंमत 6,47,000 रुपये गाडीची किंमत आहे. त्याच्यावरती डिस्काउंट वगैरे करून ती गाडी किंमत साधारण 5,41 पर्यंत तिचं होऊन जात आहे. म्हणजे 1 लाख रुपये आपल्या कडून सपोर्ट झाला त्याच्यामध्ये. काही इनिशियली काही केसेसमध्ये आम्ही बँकिंग सपोर्ट पण केला आमच्याकडून, थोडंसं एक स्टेप आउट ऑफ द बॉक्स दिलेला होता. म्हणजे खूपच ज्यांना गरज होती त्यांना बँकिंग प्रोसेसिंग फीसाठी सुद्धा थोडंसं अर्थसहाय्य माननीय पेडणेचे आमदार जे प्रवीण आर्लेकरजी त्यांनी रिक्वेस्ट केली होती की पर्टिक्युलर केसेसमध्ये सपोर्ट करा आणि खूप आम्ही केलेलं आहे. तर याच्यावरती मारुतीने साधारण 30,000 रुपयाचा डिस्काउंट पण दिलेला. आणखी किती गाड्या अजून म्हणजे आता आपण आतापर्यंत मारुतीला 500 गाड्यांपेक्षा ऑर्डर दिलेली आहे. त्या 500 गाड्यांचं शेड्यूल ठरवण्यात होत आहे. आता ह्या ओव्हरऑल याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला म्हणजे ऐकून थोडासा आनंद वाटेल की आपण भारतामध्ये म्हणतो की आर्थिक परिस्थिती खालावलेली किंवा 2 असे वेगळे स्तर करतो, पण आम्हाला बऱ्यापैकी एफर्ट इथे करावे लागत आहेत की
इन्कम सोर्स जी ती खरोखर कमी आहे अशा केसेस आम्हाला निवडायच्या आहेत त्याच्यातून आणि त्या लोकांना आम्हाला सपोर्ट करायचा आहे. ओके. आता त्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते. सो आता याचे परमिट असं ते ऑलरेडी काढल्या की का पुढे काढच्या पडतात म्हणजे जे पुढचे डॉक्युमेंटेशन असतील ते? परमिटचे जसं मी तुम्हाला म्हणालो की त्याच्याकडे वोटर आयडी कार्ड असलं पाहिजे, तो गोव्याचा व्यक्ती असला पाहिजे, मूळचा निवासी, आधार कार्ड गोव्याचं असलं पाहिजे. तर त्या व्यक्तीला परमिट जी ट्रान्सपोर्टची प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार त्यांना सो परमिट याच्यानंतर मतलब गाडी भेटल्यावर त्यांना पुढची प्रोसेस करावं लागणार. नाही. त्या ह्या पॅरल प्रोसेस आहे. जे ऍप्लिकेशन करतात त्याच गोष्टी त्यांना परमिटला पण जातात. जी नॉर्मल प्रोसेस असते परमिटची त्याच प्रोसेस आहे. आता हे 55 जण सगळे पेडणेमधलेच आहेत. हो, हे सगळे पेडणेमधले आहेत. म्हणजे पेडणेमधल्या याच्यामध्ये कसं आहे की काही लोक हे धारगळ, नागझेर, मोपा पर्टिक्युलर गाव, त्याच्यानंतर जे आजूबाजूला आसगाव या अशा ठिकाणचे आहेत. म्हणजे पूर्ण पेडणे तालुक्यातले लोक आहेत. 500 जर पुढचे होणार ते कुठल्या ह्याच्यातले आहेत? आता आमच्याकडे जवळपास साधारण या 50-55 गाड्यांसाठी 375 ते 365 ऍप्लिकेशन आले होते. त्यातून काही ऍप्लिकेशन जे आहेत ते काही बँकेने रिजेक्ट केलेले आहेत, काही ऍप्लिकेशन एलिजिबिलिटी क्रायटेरियात बसत नाही आहेत. बरोबर. तर आता ह्या प्रकारे आम्ही चाचपणी करतोय आणि ऑल्सो आम्ही गोव्यातून इतर लोकेशनमधून पण ऍप्लिकेशन एक्सपेक्ट करतो आहोत. जे आमच्याकडे ऍप्लिकेशन येत आहेत तर जे व्यक्ती याच्यामध्ये एलिजिबल होतील आम्ही त्यांना ही गाडी प्रोव्हाइड करणार. मोपा एअरपोर्ट सुरू झाल्यानंतर गोवा माइल्सचा बिझनेस किती वाढला आहे? नवीन टॅक्सीज किती जॉईन झाले आहेत? ओके. आता मोपा सुरू होण्याच्या अगोदर आपली जी रजिस्टर टॅक्सी होती तर रजिस्टर टॅक्सी मॅक्झिमम दाबोली एअरपोर्ट आणि नॉर्दर्न गोवा आणि सदर्न गोवामध्ये कॅटर करत होती. मोपा आल्यानंतर टॅक्सीची बँडविड्थ डेफिनेटली डिवाइड झालेली. काही टॅक्सी मोपासाठी वापरल्या आणि काही टॅक्सी साऊथसाठी वापरल्या. बऱ्याचशा टॅक्सी याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की कोविडच्या काळामध्ये भरपूर टॅक्सी बिझनेसमधून बाहेर गेलेल्या आहेत. म्हणजे दे आर सोल्ड टू द इंटेरियर ऑफ दी कर्नाटका, महाराष्ट्र और इव्हन सम इन इंटेरियर ऑफ द गोवा ऑल्सो. तर नवीन टॅक्सी धारकही नवीन जॉईन झालेले आहेत. एक साधारण पहिल्यापेक्षा 20 ते 22% फ्लीट साईज वाढलेली. नंबर ऑफ ट्रिप सुद्धा आमच्या साधारण आता मोपावरून आम्ही जवळजवळ 40% आसपास ट्रिप करतो. मध्ये एक असं सांगितलं जातं जीएसटीचा एक प्रॉब्लेम आहे म्हणून जीएसटी तुम्ही सबमिट केलेला आहे. नेमका काय प्रकार आहे? हो. आता प्रत्येक बिझनेस हा अप्स अँड डाऊन्स होऊन जातो किंवा टर्ब्युलन्स होऊन जातो. तर आम्हालाही काही टर्ब्युलन्स सहन करावे लागले होते ॲज अ बिझनेस एंटरप्रेनरशिप. आणि हा कोविडच्या काळात थोडेसे त्रास होता तर तो त्रास आम्ही ओव्हरकम केलेला आहे. सर नेहमी गोवा माइल्स आणि प्रायव्हेट टॅक्सीच्या मध्ये क्लॅशेस हमेशा असायचे कोस्टल बेल्टमध्ये. ते तुम्ही कसं हे करणार? जसं आता ह्या स्कीमच्या बाबतीमध्ये आम्ही हा विचार मांडलेला आहे. अगोदर कसं होतं परसेप्शन जर तुम्ही बघितलं तर त्यांचं म्हणणं की गोवा माईल ही बाहेरची आणि त्यांची टॅक्सी लोकल आहे. असं तर काही नाही आहे. कारण जी टॅक्सी धारक तोच बनवू शकतो, परमिट त्यालाच मिळू शकतो जो गोवा नसू शकतो. कारण परमिट देण्याची जी प्रोसेस आहे ती राज्य शासनाची आहे, म्हणजे परिवहन मंडळाची आहे. राईट. आता ह्या स्कीमनुसार ही लोक पेडण्याची आता यांना पण बाहेरचं म्हणणार. हे तर सगळे इथलेच लोक आहेत, गोवन लोक आहेत. तर माझ्या मते आता आपण जसं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि परिवहन मंत्र्यांनी सांगितलं आता काळ आलेला आहे. आता बदलायला म्हणजे इट्स मोर इम्पॉर्टंट टू अडॉप्ट द टेक्नॉलॉजी. आणि विन विन सिच्युएशन ही प्रत्येकाची असली पाहिजे. म्हणजे मी एका ठिकाणी एका मानसिकतेमध्ये बसून व्यवसाय करण्यापेक्षा मी जर ओपन माइंडेडली मार्केटमध्ये आलो तर कदाचित मला 2 पैसे जास्त जोडता येतील. हा विचार त्या कोस्टल बेल्टमध्ये हळूहळू वाढतोय आणि बरेचसे लोक आमच्याकडे कोस्टल बेल्टमधून पण येत आहेत. ओके. आता ॲप म्हणजे ज्यावेळी ट्रान्सपोर्ट स्टार्ट होणार त्यावेळी जे टुरिस्ट असतात त्यांच्या सेफ्टीसाठी म्हणजे काही कॅमेराज असतात, काही GPS सिस्टम असतात ते वगैरे इन्स्टॉल केलेले आहेत त्या गाडीमध्ये की नाही? काही गाडींमध्ये ड्रायव्हरच्या सेफ्टीसाठी कॅमेराज इन्स्टॉल आहेत काही गाडींमध्ये. कारण बऱ्याचदा त्यांना कोस्टल बेल्टला त्रास होतो पण ते नॉट फॉर पॉइंटिंग टू द पॅसेंजर. कारण प्रायव्हसी हा एक कन्सर्न आहे. पण सेफ्टीसाठी गाडीमध्ये गव्हर्नमेंट मान्य मीटर बसवण्यात आलेले आहेत, पॅनिक बटन्स आहेत, प्लस ॲपमध्ये पॅनिक बटन आहे. राईट. देन देर इज अ पॅनिक बटन इन टू द ड्रायव्हर ॲप ऑल्सो. आणि हे पॅनिक बटन मॉनिटर होतं ऑपरेशन सेंटरला. ऑपरेशन सेंटर पणजीत आहे, मडगावमध्ये आहे. त्या ठिकाणी अलर्ट आल्यानंतर कन्सर्न पर्सनला त्याचं लोकेशन बघून तिथे त्याला हेल्प प्रोव्हाइड केली जाते. बऱ्याचदा पॅनिक बटनचा वापर होतो. जर समजा टॅक्सी कुठे थांबवली असेल किंवा कधी काही छोटा मोठा ॲक्सिडेंट घडला असेल तर त्यावेळेस अशा गोष्टींची हेल्प होते. In further coming days, vehicle model will be upgraded to other car. Yes. So we are looking for all type of fleets. Currently we have a hatchback. Now we'll be looking forward, to introduce a sedan. We'll be looking forward to introduce the MEV and SUV kind of vehicle. Also, we are thinking loud onto the electric vehicle. So electric vehicle will also be, a part of our roadmap. तर मल्टी मॉडल ॲप जसं म्हटलंय त्याने तसं तुमच्या ह्याच्यात इन्क्लूड करणार तुम्ही ॲपमध्ये? ॲब्सोल्युटली. आम्हाला म्हणजे दिस इज द गाईडलाईन गिवन फ्रॉम द ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट की जे आपल्या सध्या एक्झिस्टिंग ॲप आहे त्या ॲपमध्ये तुम्ही इतरही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट अवेलेबल करून द्या जेणेकरून प्रवाशांना आणि टुरिस्टला याच्यामध्ये थोडंसं सुविधा तयार होईल. सर मला एक सांगा की तुमचं ॲप जो कॉस्ट आहे तो खूप कमी आहे. जे प्रायव्हेट टॅक्सी ॲप आहे त्याची कॉस्ट जास्त आहे तर ते प्रायव्हेट टॅक्सीवाले तुम्हाला का जॉईन करतील? अच्छा, तुम्ही हा एक भाव लक्षात घ्या.
सर समजा मी असं म्हटलं की माझा बिझनेस आहे ना फक्त माझ्या गावापुरती किंवा माझ्या स्टँडपुरती मर्यादित आहे, मी मानतोय मानसिकता की बऱ्याचदा असं म्हणतात की माझी टॅक्सी इथूनच गेली पाहिजे आणि हरकत नाही काही, तो जर रजिस्टर असेल तर त्याने तिथूनच जावं, राईट. पण तुम्ही जर कधी समजा आपण काय करतोय, आपण कंट्रीचं स्पेशियस फ्युएल सुद्धा वेस्ट करतोय. म्हणजे तुम्ही इथून कलंगूट बागामधून जाणार, एअरपोर्टला ड्रॉप करणार आणि एअरपोर्टवरून तुम्ही खाली येणार आणि मग तुम्ही त्याच्यासाठी म्हणणार की मी 20 रुपये जाण्याचे 20 रुपयाचे 40 रुपये देणार. पण जी व्यक्ती गोवा एन्जॉय करायला आलेली, राईट, आम्ही असं म्हणत नाही की त्यांनी चिपर पैसा देऊन त्याने पैसा वाचवा. आमचं म्हणणं आहे हा पैसा टुरिझमच्या इतर ऍक्टिव्हिटीसाठी वापरण्यात यावा, उलट स्पिन होईल, टुरिझम स्पिन होईल. आता राहिलं उत्तर याचं की त्यांना इन्कम त्याच्यात कमी मिळते, पण त्यांनी थोडासा हा विचार करावा की गोवामाईलने जर समजा ते एअरपोर्टपर्यंत जात असतील आणि एअरपोर्टहून परत गोवामाईलची ट्रिप घेऊन येत असतील तर त्यांना डबल भाडं मिळतं त्याच्यामध्ये. आणि डबल भाडं मिळाल्यानंतर त्यांची इन्कम जी ती ऍक्च्युली 0.50% म्हणजे 50% जी ते सिंगल ट्रिप करतात त्याच्यापेक्षाही जास्त आहे. आणि म्हणूनच माझे इतर टॅक्सीधारक जे आहेत ते बऱ्यापैकी खुश आहेत. थँक्यू सर. Thank you, sir. थँक्यू सर. थँक्यू.